Hello students, now today we are going to solve problem number 12 from your textbook. Here we have to prepare income and expenditure account and balance sheet of Dhananjay Library, Mumbai. So if you see in this problem, here only receipts and payments account and additional 6 to 7 adjustments are given, information is given in the 7 points. But here opening capital fund is not given. अगोदरच्या सर्व प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स शीट किंवा ओपनिंग कॅपिटल फंड रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन असं सर्व दिलं होतं. पण या प्रॉब्लेममध्ये असं आहे की इथं ओपनिंग कॅपिटल फंड दिलेला नाही. ओपनिंग कॅपिटल फंड याचा अर्थ काय? लास्ट इज क्लोजिंग बॅलन्स शीट आपल्याला काढायला म्हणजे गेल्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स शीट हा या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग कुठलाही बॅलन्स शीट काढलं ॲसेट मायनस लायबिलिटी काय होतं? कॅपिटल. 11 आपण पाहिलेलं. मग तो ओपनिंग कॅपिटल फंड आपल्याला अमाऊंट काढण्यासाठी काय करायला लागेल? ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला घ्यायला लागेल. मग ओपनिंग बॅलन्स शीट घेताना कसं करायचं? पहिलं रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश कॅश इन हँड कॅश ॲट बँक. इथं बघा पहिलंच डाव्या बाजूला बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे कॅश इन हँड 5,000 इथे घ्यायचं. रिसिट पेमेंट अकाउंटचं डेबिटला पहिला बॅलन्स आहे. हा रिसिट पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स याचा अर्थ गेल्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे. 31 मार्च 19ला जो कॅश इन हँड होता तोच कॅश इन हँड रिसिट पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. आणि म्हणून रिसिट पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स तिथे काय येणार आहे? कॅश इन हँड 5,000 कॅश कॅश 5,000. ठीक आहे. आणि खाली त्यांनी आपल्याला ॲसेट दिलेले आहेत बघा. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो अवेलेबल टू यू. ऑन 31 मार्च 19 द लायब्ररी हॅड द फॉलोइंग ॲसेट्स ऑल्सो. बुक्स आहेत 50,000. दिलेले आहेत कुठल्या कुठल्या ॲसेट्स आहेत त्याप्रमाणे आपण ॲसेट घ्यायच्या लायब्ररी घ्यायच्या. बुक्स आहेत 50,000. फर्निचर 6,500. फर्निचर 6,500 आणि मशिनरी 30,000. मशिनरी 30,000. मशिनरी 30,000 हे ॲसेट्स आहेत. 31/3/19ला 1/4/19ला ते ॲसेट दिलेले आहेत. आता रिसिट पेमेंटला आपण जसं ओपनिंग कॅश बॅलन्स घेतलं तसंच पेमेंट साईडला एक दिले बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर 18-19. 18-19चे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500 पेड केलेले आहेत. म्हणजे पेड 19-20ला केले पण तो खर्च कुठला होता? 18-19चा. याचा अर्थ 31 मार्च 19ला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असणार आहेत 500 रुपये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500. So these are the assets and one only liabilities there. Take the total of assets. It comes to 91,500. 91,500. So it has 500. So capital balance would be 91,000. 91,000 capital fund. एकतीस 3/19ला कॅपिटल फंड आहे. याला काय म्हणतात? बॅलन्सिंग फिगर. ॲसेट्स मायनस लायबिलिटी. त्याला वगैरे बॅलन्सिंग फिगर म्हणा. तिथे काय फिगर? कॅपिटल फंड. हाच कॅपिटल फंड म्हणजे आपण या प्रॉब्लेमची सुरुवात नेहमी कॅपिटल फंडने करतो. अगोदरच्या सर्व प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट दिली होती, याच्यामध्ये दिली नव्हती. आपल्याला ही फाइंड आउट करायला लागली आणि किती आले ते आता? 91,000 कॅपिटल फंड घेतला. त्यानंतर मी काय सांगितलं? रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स ताबडतोब घ्यायचं. कॅपिटल फंड लायबिलिटी घ्यायचं
आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड और कॅश ॲट बँक इथे डायरेक्ट कॅश इन हँड आहे, बँक बॅलन्स काही नाही दिलेला. कॅश इन हँड कॅश ॲट बँक इथे कॅश इन हँड 4,750, 4,650. ठीक आहे. कॅपिटल फंड क्लोजिंग कॅश और बँक हे झाल्यानंतर रिसिट्स क्रमानं द्यायचं, या क्रमानं द्यायचं. काय म्हटलं पहिली रिसिट्स ॲडमिशन फीज. ॲडमिशन फी किती रिसिट आहे. आता ॲडमिशन फी रेव्हेन्यू इन्कम असणार आहे, तर ॲडजस्टमेंट आहे का बघूया खाली. ॲडमिशन फी दिलेले आहे 50% कॅपिटलाइज करायचे आहे. ठीक आहे. ॲडमिशन फी इकडं इन्कमला घ्या. बाय ॲडमिशन फी लायब्ररी आहे, लायब्ररीचं ॲडमिशन फी डिपॉझिट्स वगैरे रेव्हेन्यू इन्कम असतात. ॲडमिशन फीज किती मिळाले 4,500 आणि या 4,500चं काय असायचं तरी ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे 50% ऑफ ॲडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज. सो लेस 50% कॅपिटलाइज. कॅपिटलाइज 2,250. 2,250 लगेच कॅपिटलाइज असतं कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. अँड 50% ॲडमिशन फी. ॲडमिशन फी 2,250. नंतर सबस्क्रिप्शन्स 20,000. सबस्क्रिप्शनला बघा काय आहे त्याला पण ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन रजिस्टर ऑफ द इनरमध्ये घेऊ आपण. सबस्क्रिप्शन 20,000 रेव्हेन्यू इन्कम आहे. वर्गणी कॉन्ट्रीब्युशन सबस्क्रिप्शन किती मिळालेलं आहे 20,000. रिसीट आहे आपल्याला इन्कम काढायचं. या रिसीटमध्ये काय ॲडजस्टमेंट दिले खाली 2 नंबर सीट आहे बघा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये मिळालं याचा अर्थ काय पुढल्या वर्षाची रिसीट आहे, पण रिसीट या वर्षाची आहे पण इन्कम ते पुढल्या वर्षासाठी आहे आणि म्हणून ते या रिसीटमधून वजा करायचं. किती आहे ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 500. येस. ॲडव्हान्स म्हटलं का फॉर नेक्स्ट इयर म्हणजे ते करायचं ॲडव्हान्स नेक्स्ट इयरसाठीच असतो. म्हणजे काय फरक ॲडव्हान्स फॉर 2021 किती 500. आउटरला 19,500 आणि एनी ॲडव्हान्स इन्कम रिसिव्ड इज अवर लायबिलिटी. तर ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन लायबिलिटीला घ्या या क्लोजिंग बॅलन्स शीटला. ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन काय प्रॉब्लेम शॉर्टमध्ये घेतलं चालतं की ॲन्युअल सबस्क्रिप्शन. तर लेक्चर हॉल हायर चार्जेस त्याला बघूया काय काय ॲक्रोड वगैरे आहे का बघूया. नाही आहे. लेक्चर हॉल हायर चार्जेस रेव्हेन्यू इन्कम आहे. लेक्चर हॉल हायर चार्जेस. लेक्चर हॉल ऑडिटोरियम असतं त्याचे हायर चार्जेस भाडं लायब्ररीला मिळालेलं आहे. लेक्चर हॉलचं 4,200 भाडं मिळालेलं आहे 4,200. सन्ड्री रिसिट्स किंवा मिसलेनियस रिसिट्स मिसलेनियस सन्ड्री म्हणता मिसलेनियस रिसिट सन्ड्री रिसिट्स मिसलेनियस रिसिट्स किती 250. रिसीट 250. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट याला पण एक ॲडजस्टमेंट आहे. अगोदर आपण इन्कमला लिहून घेऊया. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिट आहे ते इनरमध्ये घेऊया. ॲडजस्टमेंट करून बाहेरला पण इन्कम काढायचं. हे रिसिट हे
इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये मिळालेले आहेत, पण खाली एक 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आधी दिलेलं आहे. इकडे ओपनिंगला इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही. ओपनिंग बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट दिलेली नाही. याचा अर्थ पेमेंट साईडला बाय इन्व्हेस्टमेंट असणार आहे. बाय इन्व्हेस्टमेंट असणार आहे. किती दिलेलं आपण ॲसेटला असणार आहे, इन्व्हेस्टमेंट असणार आहे बाय इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यावरती मग इंटरेस्ट किती कॅरी करतात ते बघूया आपण. पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंट असणारच का, त्याशिवाय आपल्याला इंटरेस्ट मिळणारच नाही. त्यामुळं किती इन्व्हेस्टमेंट केले बघूया आपण. तर बघा पेमेंट साईडला 3 नंबर दिलं आहे. इन्व्हेस्टमेंट 6000 आहे. इन्व्हेस्टमेंट 6000 आहे. आणि 7 नंबरला ॲडजस्टमेंट काय दिलं बघा. इन्व्हेस्टमेंट्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 19. 1 एप्रिल 19 मीन फुल इयर. 1 एप्रिल 19 याचा अर्थ हे 6000 इन्व्हेस्टमेंट पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही गुंतवलेले पैसे. आणि काय म्हटलं बघा, दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर ॲनम. 6000वरती 20% इंटरेस्ट आपल्याला येणं आहे आणि त्यातलं मिळालं किती आहे, 900 आहे. आता 6000वरती 20% किती येतात, 10% किती, 600. 20% किती येणार, 1200. 6000वरती 20% आपल्याला इंटरेस्ट किती मिळाला पाहिजे, 1200 मिळाला पाहिजे बघा. आणि इंटरेस्ट आहे आपलं इन्कम आहे. मग 1200 कुठे आला पाहिजे, आउटरला यायला पाहिजे. हे इन्कम साईड आहे, ही रिसीट आहे. इन्कम किती व्हायला पाहिजे, 1200. हे बघा असं लिहायचं. 6000 इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहून टाकलं. इंटरेस्ट किती, 20% किती व्हायला पाहिजे, 1200. बरोबर. हे 1200 ते असायला पाहिजे. मग 1200पैकी मिळाले किती, 900. म्हणजे ॲक्रूड किती आहे, अजून येणं किती आहे, 300 रुपये. मग ही 300 रुपयाची ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल. ॲड ॲक्रूड इंटरेस्ट. ॲक्रूड इंटरेस्ट इथे ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट, ॲक्रूड इंटरेस्ट काय म्हणा. म्हणजे परत बघा रिसीट किती, 900 कुठे दिलेले आहे, रिसीटला, डेबिटला दिलेले. इन्व्हेस्टमेंट 6000, 20% इंटरेस्ट आहे, किती व्हायला पाहिजे, 1200. हे ॲक्च्युअल रिसीट, हे येणं आहे, ॲक्रूड आहे आणि हे इन्कम आहे. मग 300 रुपयाची ॲडजस्टमेंट इथं आपण करू. आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता इथं आउटस्टँडिंग इंटरेस्ट फक्त 300 रुपये घ्यायचे, 1200 घ्यायचे नाही. काय जर एखादं 1200 पण घेणार, 1200 इंटरेस्ट आहे, 1200 नाही घ्यायचे. 1200 एकूण इन्कम असायला पाहिजे, पण त्यातले 900 मिळालेले आहेत आणि 300 फक्त आपले येणं आहे. पण 6000 आधी किती, 300. 6000 300 अशी ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. रिसिट साईड आपण या ठिकाणी पूर्ण केली. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट परत एकदा सांगतो आणि मग आपण नेक्स्ट पेमेंट साईड येते दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. परत एकदा बघा, इथं सो मला 3 ठिकाणी बघायला लागलेलं आहे. रिसीट इंटरेस्ट रिसीट किती आहे, 900. पेमेंटला काय म्हटलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट 6000. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे आणि खाली ॲडजस्टमेंट 7 नंबरची आहे. इन्व्हेस्टमेंटवर परचेस्ड ऑन 1/4/19. आता मध्येच असेल तर त्या तारखेपासून इंटरेस्ट आपल्याला लागू होणार आहे, पण सुरुवातीपासूनच आहे. 1/4/19 ते 31/3/20 पूर्ण वर्षाचं आहे, म्हणून ते किती, 1200. एकूण इन्कम किती व्हायला पाहिजे, 1200. इन्कम आहे बघा, 900 मिळालं, 300 येणं आहे. 300ची ॲडजस्टमेंट केली आणि येणारं सगळं उत्पन्न आपण ॲसेटला त्या ठिकाणी दाखवत असतो. ठीक आहे. रिसीट साईड आपण या ठिकाणी पूर्ण केलं. पेमेंट साईड आपण जे ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू. थँक्स.